28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जय श्रीराम ग्रुप गौरापूर कडून जीपीएल क्रिकेट लीग 2026 चे आयोजन। वाडा तालुक्यातील गौरापूर गावामध्ये जय श्रीराम ग्रुप यांच्याकडून जीपीएल क्रिकेट लीग 2026 चे आयोजन दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 दरम्यान करण्यात आले होते। यावेळी गावातील 7 संघांनी यामध्ये भाग घेतला होता। साखळी पद्धतीने या जीपीएल क्रिकेट लीगचे आयोजन होते। या जीपीएल क्रिकेट लीगचे आयोजन जय श्रीराम ग्रुप गौरापूर यांचे अध्यक्ष संजय पाटील व ग्रुप कमिटी यांनी केले होते। नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी म्हणून जय श्रीराम ग्रुपकडून सलग 4थ्या वर्षी जीपीएल क्रिकेट लीग आयोजन केले गेले। यावेळी जीपीएल लीगचे उद्घाटन गावचे सरपंच नेहा धानवा, राजन सावंत, पोलीस पाटील विकास दळवी यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद बागुल, हितेश सर, हरिओम कंपनी गौरापूर, इंडिया न्यूज 28 पत्रकार सचिन पाटील, उद्योजक दीपेश पाटील, अविनाश जाधव, हितेश पवार, अक्षय मात्रे, संदीप गुजरे, श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, महाराष्ट्र पोलीस सुभाष मथे, भाई खंडागळे, स्वप्नील खंडागळे, रोहित पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, परिसरातील खेळाडू उपस्थित होते। तसेच या जीपीएल क्रिकेट लीग 2026 टी शर्टचे व्यवस्था जय श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली होती। अन्नदाते म्हणून कुमार जाळेकर व सोमनाथ भानुशाली यांनी सहकार्य केले, तर अमोल बोंद्रे व प्रवीण जाधव यांनी जीपीएल लीगचे समालोचन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली, तर पंच म्हणून संकेत नांगरे व साहिल दळवी यांनी आपली भूमिका बजावली। जीपीएल क्रिकेट लीगमध्ये प्रथम विजेता संघ जय श्रीराम ग्रुप स्पोर्ट गौरापूर, द्वितीय विजेता सम्यक 11 स्पोर्ट, तृतीय विजेता तेजू वॉरियर्स स्पोर्ट, चतुर्थ विजेता साईकृपा स्पोर्ट, मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील, उत्कृष्ट खेळाडू यश पाटील, उत्कृष्ट बॉलर संदीप ठाणगे, तसेच मॅन ऑफ द सिरीज म्हणून श्रीराम ग्रुप स्पोर्ट गौरापूर आकाश ठाणगे याला चषक, रोख रक्कम व स्पोर्टस सायकल देऊन गौरवण्यात आले। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट। गौरापूर प्रीमियर लीग जीपीएल ह्याचं हे 4थं वर्ष आहे। 4थ्या वर्षामध्ये अतिशय सुंदर असं आयोजन होतं। संजय पाटील हे गौरापूरचे माजी उपसरपंच यांच्या अंतर्गत या स्पर्धा खेळल्या जातात आणि त्यांचं नियोजन एवढं योग्य असतं की जो काय गावातली नवतरुण पोरं, त्याचप्रमाणे एजड 50-40 वर्षाची सगळी लोक यामध्ये समाविष्ट होतात। त्यामध्ये योग्य प्रकारे असं भोजनाची त्याची व्यवस्था केली जाते आणि याचा हेतू फक्त संजय पाटील आणि या जी काही कमिटी आहे जीपीएलची, याचा हेतू एकच असतो की सर्व गावातली नवतरुण पोरं, लहान मुलं, वयस्कर यांना 2 दिवसाचा एक एंटरटेनमेंट, एक मनोरंजन आणि खेळ ह्या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधला पाहिजे आणि आपल्या गावातली सगळी पोरं, सगळा एक गाव एकत्र आला पाहिजे। त्या निमित्ताने क्रिकेट हे फक्त निमित्त आहे, त्या निमित्ताने ते फक्त एकत्र आले पाहिजेत आणि या 2 दिवसाची एन्जॉयमेंट केली पाहिजे। ह्या एक हेतूसाठी ही स्पर्धा खेळवली जाते। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय किंवा इतर कुठलीही स्पर्धा नाही, फक्त खेळ आणि एन्जॉयमेंट हा 2च फक्त भाग आहे आणि त्यासाठी संजय पाटील हे पुरस्कृत करतात आणि त्याच्या अंतर्गत बाकी सगळे पोरं मेहनत घेतात आणि ही स्पर्धा वर्षानुवर्ष चांगल्या प्रकारे आयोजन करून पार पाडली जाते। या लीगचा स्थापना सुरुवात आदरणीय श्री संजय भाऊ पाटील यांच्या मार्फत झाली। या लीगला 4 वर्ष पूर्ण होत आहेत। या लीगचा उद्देश गावातील एकता, संघभावना, संस्कृती जपणे यासाठी आहे। या लीगमधून तरुण क्रिकेटरांना पुढे जाण्यासाठी एक संधी मिळावी आणि गावाची एकता, गावाची संघभावना यातून लोक पुढे जाण्यासाठी हा उद्देश ठेवलेला आहे। मध्ये जवळजवळ 7 संघ मालकांनी संघ विकत घेतलेले, त्यामध्ये सर्व गावातील तरुण सामील झालेले आहेत आणि त्यामार्फत सर्व क्रिकेट प्रेमी याचा आनंद घेत आहेत। प्रत्येक लीगचा नाव पुढील भवितव्य काय? या लीगमधून तरुणांना पुढे तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर स्थान मिळावे यासाठी हा उद्देश आहे। या लीगमध्ये 7 संघांनी समावेश घेतलेला, त्या संघ मालकांच्या टीमचे नावं असे आहेत: प्रवीण 11, सम्यक 11, साई स्पोर्ट, साई कृपा, नंदू 11,
आणि तेजू वॉरियर्स आणि जय श्रीराम